नमस्कार. आज आपण बघणार आहोत वडापाव. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. बटाटा आपण उकडून घेतलेला आहे. 2-3 कांदे चिरून घेतलेले आहेत आपण. 7-8 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण याची पेस्ट करून घ्यायची. आता आपण सर्वप्रथम 2 ते 3 चमचे तेल टाकून कांदा भाजत ठेवलेला आहे. कांदा लालसर झाल्यावर आपण मिरची पेस्ट केलेली घालायची. त्यानंतर आपण हळद पूड, गोडा मसाला आणि मी ह्या वड्यामध्ये पावभाजी मसाला टाकत आहे, त्यामुळे स्वाद छान येतो. आणि हे धने एकसारखं आपण मिक्स करून घेऊया. आणि आता आपण थोडीशी मिरची पूड घालायची. आता आपण मॅश केलेला बटाटा यात घालायचा. छान असं मिक्स करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं. आणि ही आपली बटाट्याची भाजी तयार झाली. थोडीशी साखर पण टाकायची आपल्याला. चिमटभर साखर टाकायची. वरून कोथिंबीर आणि आपली भाजी तयार झाली. आता भाजी थोडं थंड झाल्यावर आपण त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सर्व प्रकारचे गोळे तयार करून घेतले. आता डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यात ओवा, चवीपुरतं मीठ, खायचा सोडा थोडा, थोडीशी हळद पूड आणि जिरं. आता आपण हे पाणी घालून जाडसर असं पीठ करून घेऊया. पीठ आपण एकसारखं असं फेटत राहायचं आहे. खूप पातळ पण पीठ करायचं नाही आणि खूप जाडसर पण ठेवायचं नाही. या प्रकारे आपण पीठ तयार करून घ्यायचं आहे. तेल तापत ठेवलेलं आहे. आपण यात मिरच्या तळून घेऊया. आधी मिरच्या तळून झालेल्या आहेत. आता आपण बटाट्याचे वडे केलेले आहेत ते आपण ह्या पिठात घालून तेलात सोडूया. अशा प्रकारे आपण त्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे तेलात सोडायचं आहे. आपले बटाट्याचे वडे तयार झाले. छान असं भाजून आलेलं आहे. मी गोल पण केलेले आहे, ते पण सोडून दाखवते. अशा प्रकारे बटाटे तयार झाले. आता आपण पावाला थोडं पुदिना चटणी लावून घेऊन ह्यात वडा घालायचा. आणि आपली कढीसोबत पण आपण खाऊ शकतो आणि वडापाव पण आपण खाऊ शकतो. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.